हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आली आहे गावाला, म्हणजेच रत्नागिरीला. रत्नागिरीतलं माझं फेवरेट ठिकाण म्हणजे मांडवी बीच, जिकडे माझं घर आहे. रत्नागिरीत आल्या आल्या आम्ही निघालो आहे मामाच्या गावाला जायला. म्हणजेच मामाचं गाव म्हणजे प्रभानवल्ली. रत्नागिरीपासून 2-2.5 तासावरती आहे. आम्ही आता पोचलोय प्रभानवल्लीमध्ये. हे आहे सुंदर असं आमच्या मामाचं घर. टिपिकल कोकणी हाऊस, म्हणजेच कौलारू घरं, शेणाने सारवलेली जमीन, गाय, बैल, बकरी, हे सगळं मला खूपच आवडतं. मे महिन्यात आपण गावाला जातो कशाला, तर स्पेशली आंबा, फणस, काजू हे सगळं खायला. हे सगळं तर मुंबईला पण मिळतं, पण गावाला जाऊन खायची मजा काही वेगळीच असते. चला नदीत आंघोळ करायला जाऊया. आम्ही आता चाललोय सगळे नदीवर आंघोळ करायला. इथे आम्हाला पाण्यात उतरायची भीती वाटत होती आणि माझ्या मम्मीला तर बघा मस्तपैकी पाण्यामध्ये पोहते. आणि आम्ही एवढे मोठे होऊन पण अजून आम्हाला पोहता येत नाहीये. नदीत आंघोळ करून तर झाली आहे. आता आम्ही चाललोय करवंद शोधायला. हे की जावई बापू, करवंद खावा, तुम्ही पहिल्यांदा आला. ह्यांचा वेगळाच ब्लॉग चालू आहे वाटतं दोघांचा. कसं लागलं? करवंद काढायला बघूया. ती बोलली आहे करवंद भेटेल बघूया. आल्या आल्या लगेच मला करवंद पण दिसली. जी माझ्या झाडावरची करवंद तोडून खाण्यात आहे ना, ती विकत घेऊन खाण्यात नाहीये. नाही, काळी ही पिकली आहेत नाही बघ. त्याला काहीतरी बोलतात. लाल आहे. कच्ची आहे. सफेद आणली काय नाही. आम्ही जास्त लांब नाही आलोय, घराच्या मागेच आलोय. पण इथे हवा तर बघा किती सुटली आहे. बापरे, ती बघ तिकडे आतमध्ये बघ वरती किती आहे. ती फक्त सांगते आहे की इथे त्या करवंद वरती बघ वेड्या. जाणार आतमध्ये. रुपेश नको देऊ, काटे लागणार. माझ्या बरोबर हे 2 क्यूट टॉम अँड जेरी पण आहेत, जे बोलतायत कमी आणि भांडतायत जास्त. त्या साईडला जास्त आहेत. फिरून करवंद शोधाच्या नादात तर आम्ही जंगलात आलोय. आणि आधीच आम्हाला घरातून घाबरवून पाठवलं होतं की इथे वाघ पण फिरतो. म्हणजे आजीच्या घराच्या आजूबाजूला असं पण वाघ फिरतच असतो. इथे बघ किती करवंद आहेत. काहीतरी हे घ्यायला पाहिजे काहीतरी. ए रिद्धी, तू इथे पकडाले. मोठे मोठे इथे कोण आलं नाही वाटतं काढायला. त्या साईडला दाखवू नको कोणाला.
दिवस तर येणार आहे आपण नंतर कोण काय येणार आहे पुढच्या वर्षी तुला ठेवणार आहे हे सगळं. अरे वेड्या घरात कोणाला दाखवू नको. का कोकणी आणि कोळी मिक्स किती झाली बोलते? त्याच्यामुळे भरकटली आहे. सोमवारीच भेटणार ना सोमवारी बघतो तुला आता काय तुला बोलायचंय ते तू हा, बोलून बोलून घे घे. बाई. तुला घरी गेल्यावर बघते. हा. आता सगळं ऐकून घेणार ती जे शोधायला आम्ही मुंबईत फिरत असतो ते इथे बघा, एका झाडाला किती फणस लागले आहेत. जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा निघालोय मामाची आंब्याची आणि काजूची बाग बघायला. आम्ही कुठे चाललोय वाघ बघायला. चला या वाघ दाखवते तुम्हाला या. आम्ही सगळे काट्या घेऊन ह्याच्यासाठी चाललोय की खरंच मामाच्या घराच्या आजूबाजूला वाघ फिरत असतो आणि तो रोज कोणाला ना कोणाला दिसतोच. होय चोर कंपनी दिलेला चोर कंपनी त्या गाडीचा आवाज येतोय आणि वाघ आले करतायत. ओरडते वाघ बघितला पहिलाच धावेली. महाराज ओरडत जातात. आई गुरुमाऊली ओम नमः शिवाय. हा बघ फणस. एवढा मोठा कोण इथे एवढे फणस आंबे काजू आहेत ना की किती खाल्लं तरी कमीच वाटतंय. आम्ही पोचलो आता आंब्याच्या बागेत. तो बघ पुढे अजून एक लाल आंबा आहे. तनू थांबा. हा बघा, हा आंबा तर बघा झाडावरच अगदी ऑरेंज झालाय. ह्याला बघूनच खायची तोड, इच्छा तोड. होते. हे बाई इथे बघ फणस पण किती आहेत परत. जांभूळ आहे. तो ती आवाज करते तुझी आवाज. मम्मी ती व्हिडिओ काढते आम्ही आंबे निवडता. हे हळूहळू पुढे ये तशीच आंबे घेऊन. मम्मी दाखव. हा सगळे सडले. मम्मी हे काय? हे आमच्या घरातले आंबे. या माझ्या माहेरचे आंबे. हापूस. आपूस. एवढं फिरून आता दमलोय आणि सगळेच बसलोय थोडा आराम करायला. एकच आंबा आणला फिरून. तिकडे आहेत. 2 रुपये 20 रुपयाचा एक आंबा. खाल्लेले सानीने खाल्लेले आंबे. आता गुरांना सोडायचा टाइम झालाय म्हणजे ते थोडे फिरतील पण आणि नदीवर पाणी पण पिऊन येतील. बघा हे आहेत आमच्या मामाचे गाय बैल. हे वासरू तर बघा किती क्यूट आहेत.
लाईफमध्ये शांती पाहिजे असेल ना तर गावाला या. जर आपल्याला स्ट्रेस आला असेल ना तर गावाला या. 1-2 दिवस का होईना पण या. इथे आल्यावर जे शांती, सुख, समाधान मिळतं ना ते आपण कुठेही कितीही फिरलो ना तरी मिळत नाही. दिवसभर आम्ही फिरलो वाघ बघण्यासाठी. वाघ तर दिसला नाही पण हा मोर दिसलाय. बघा किती मस्त आहे तो. तर आता घरी जायचा टाइम झालाय. सुंदर अशा व्ह्यूला बाय बाय करूया आणि पुन्हा रत्नागिरीला जाऊया.